सर्वांना नमस्कार. गणेश उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मुद्गल पुराणा अंतर्गत भगवान विघ्नहर श्री गणेशाच्या 8 अवतार कथा व तात्विक अर्थ आपण समजून घेण्यास सुरुवात करत आहोत. गणेश उत्सवाच्या या पवित्र प्रसंगी आपण गणपतीच्या विघ्नहर अवतारांपैकी पहिला अवतार वक्रतुंड अवतार ऐकणार आहोत. गणपती हा फक्त विघ्नहर्ता नाही, तर आपल्या जीवनातील दोष, अहंकार आणि मत्सर यांचा नाश करणारा अधिष्ठाता आहे. मुद्गल पुराणात पहिल्या खंडात वक्रतुंड अवताराची कथा आहे. त्यातील अध्याय 23 ते 38 अंतर्गत मत्सरासुर दानवाचा जन्म ते शरणागताची कथा आली आहे. एकेकाली 3ही लोकांत असुरांची दहशत पसरली होती. त्यात सर्वात उग्र असुर होता मत्सरासुर. देवांचा राजा इंद्र याच्या प्रमादातून त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्मातच मत्सर, ईर्ष्या, द्वेष यांचे बीज होते. तो लहानपणीच बलवान झाला आणि गर्विष्ठही झाला. त्याचा विवाह मदकरा नावाच्या स्त्रीशी झाला होता. त्याला 2 पुत्र होते, एक सुंदर प्रिय आणि दुसरा विषयप्रिय. नंतर त्याला ब्रह्मांड जिंकायची महत्त्वाकांक्षा झाली. त्यासाठी तो शुक्राचार्यांकडे गेला. शुक्राचार्यांनी त्याला भगवान शंकराची आराधना करायला सांगितली. त्याने कठोर तप करून महादेवांना प्रसन्न केले. शंकरांनी वरदान दिले की देव, दानव कोणीही तुला जिंकू शकणार नाही. हे वरदान मिळताच तो उन्मत्त झाला. मत्सरासुराने इंद्राला स्वर्गातून हाकलले, देवांना हरवले. सगळीकडे अन्याय, दहशत आणि मत्सराचा अंधार पसरला. मत्सरासुराचे पुत्र सुंदर प्रिय आणि विषयप्रिय यांनाही प्रचंड गर्व होता. त्यांनीही युद्धात सर्वांना हरवले. तेव्हा पराभूत देव, ब्रह्मदेव आणि ऋषी महादेवाकडे धावले. भगवान शंकर म्हणाले, हा असुर माझ्या वरदानाने बलवान झाला आहे. याचा नाश फक्त परब्रह्मच करू शकेल. तेव्हा परब्रह्माने एक दिव्य रूप धारण केले, ते म्हणजे वक्रतुंड गणपतीचे. मोठी वाकडी सोंड, विशाल शरीर आणि तेजस्वी डोळे असे त्याचे स्वरूप. या अवतारात विघ्नहर गणेशाचे वाहन सिंह आहे. सर्व देवांनी वक्रतुंडाला वंदन केले आणि म्हणाले, आता आमचे रक्षण तुमच्याचकडे आहे. मत्सरासुराने हसत युद्धास आव्हान दिले. त्याचे असंख्य सैनिक, राक्षस, दानव सगळे रणांगणात आले. वक्रतुंडाने देखील दिव्य आयुधे हाती घेतली. भीषण युद्ध सुरू झाले. असुरांच्या गर्जना आणि देवांच्या प्रार्थना वातावरणात भरून गेले. सुंदर प्रिय व विषयप्रिय यांनी वक्रतुंडाला आणि त्याच्या गणांना आव्हान देऊन बाण वर्षाव केला. युद्धात या दोन्ही दैत्यपुत्रांचा वध झाला. युद्धानंतर असुर घाबरले व मत्सरासुराला सल्ला देऊन लागले की वक्रतुंडाला शरण जावे, नाहीतर सर्व दैत्यकुलाचा नाश होईल. शेवटी वक्रतुंडाने प्रचंड तेज सोडले. तेजाच्या प्रकाशाने असुरांची सेना डगमगली. मत्सरासुराचा गर्व वितळला. त्याने शस्त्र खाली ठेवले आणि वक्रतुंडाला शरण गेला. तो म्हणाला, मी तुला शरण आलो आहे, मला क्षमा कर. वक्रतुंड गणेशाने त्याला 2 वर दिले. त्याच्या मनात कायमची भक्ती राहील व गणेश भक्त त्याला प्रिय असतील, त्यांच्या कार्यात तो कधीही विघ्न करणार नाही. अशा प्रकारे मत्सरासुराचा पराभव झाला आणि 3ही लोकांत शांती नांदू लागली. ही कथा आपल्याला शिकवते की मत्सरासुर म्हणजे मत्सर म्हणजेच ईर्ष्या, द्वेष, स्पर्धा आणि दुसऱ्याला हरवण्याची वृत्ती. दुसऱ्याचे यश न पचवणे यांमुळे मत्सर निर्माण होतो. जोपर्यंत आपल्या मनात मत्सर आहे तोपर्यंत आपले जीवन अस्थिर राहते. मत्सर म्हणजेच दुसऱ्याच्या यशामुळे, सुखामुळे किंवा प्रगतीमुळे मनात निर्माण होणारी जळजळ, ईर्ष्या आणि असंतोष. तो इतका सूक्ष्म असतो की सुरुवातीला कळतही नाही, पण एकदा का मनात जागा करून बसला की तो मनुष्याला आतून पोखरतो. मत्सरामुळे मनशांती हरवते. दुसऱ्याच्या प्रगतीकडे पाहून स्वतःची स्थिती असमाधानी वाटते. संबंध तुटतात. ईर्ष्येमुळे आप्तेष्ट, मित्र यांच्यात दुरावा येतो. मत्सरामुळे स्वतःची प्रगती थांबते, कारण दुसऱ्याला खाली खेचण्यात आपली शक्ती खर्च होते. उन्नतीसाठी ऊर्जा शिल्लक राहत नाही. मत्सरामुळे वैर व द्वेष निर्माण होतो. सततची तुलना माणसाला कटू व क्रोधी बनवते. अशा प्रकारे मत्सर हा सर्वात मोठा शत्रू आहे. दुसऱ्याच्या यशाने जळणारा कधी सुखी होत नाही. म्हणून विवेकाने जगावे, सत्य व धर्माचा स्वीकार करावा. मत्सरासुराचे 2 पुत्र सुंदर प्रिय म्हणजेच बाह्य सौंदर्याची आसक्ती आणि विषयप्रिय म्हणजेच इंद्रियांच्या विषयांची आसक्ती ही मत्सरातून जन्मलेली दृष्ट प्रवृत्ती आहेत. आपण
आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही विशेष गुण असतात. अशी विशेष शक्ती मिळाल्यावर विवेक आवश्यक आहे. शक्तीचा उपयोग योग्य मार्गाने झाला तर कल्याण, अन्यथा सर्वनाश होतो. मत्सरावर विजय मिळवायचा असेल तर सत्य, धर्म व भक्ती यांचा आश्रय घ्यावा. जेव्हा आपण गणेशाला शरण जातो तेव्हा तो आपल्या मनातील मत्सराचा नाश करतो. वक्रतुंड गणेश हा विवेक व दैवी शक्ती आहे, जो या प्रवृत्तींचा नाश करून मन शुद्ध करतो. शरणागतीमुळेच उद्धार होतो. अहंकार व मत्सर सोडून देवाला शरण गेल्यास मनुष्य कल्याण होते. मत्सर, सौंदर्याची आसक्ती, विषयभोगाची आसक्ती यांचा अंत केल्याशिवाय अध्यात्मात प्रगती होत नाही. मित्र हो, आपण गणपतीला दरवर्षी म्हणतो विघ्नहर्ता, सुखकर्ता, परंतु खरी विघ्ने बाहेरची नसतात, ती आपल्या अंतःकरणात असतात. मत्सर, द्वेष, ईर्ष्या व अहंकार अशी ती विघ्ने आहेत. या दोषांवर विजय मिळवण्यासाठीच आपण वक्रतुंडाला आठवतो. आजच्या या उत्सवात आपण सगळ्यांनी ठरवूया की गणपती बाप्पा, माझ्या मनातील मत्सर तू दूर कर. माझे जीवन ज्ञान, भक्ती आणि सद्गुणांनी परिपूर्ण कर. पुढील भागामध्ये आपण विघ्नहर श्री गणेशाचा एकदंत अवतार समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.